दरम्यान आजपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी घोषणा करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहे। तर बघा BBC न्यूज तर्फे हे नवीन अपडेट असणार आहे। तर बघू शकता तुम्ही, शेतकऱ्यांची कर्जमाफी सन्मान निधी वाढ करण्यासाठी घोषणा महाराष्ट्र सरकार करणार का? तर संपूर्ण माहिती याच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे मित्रांनो, की खरोखर हे कर्जमाफी होणार आहे किंवा सरकार आपल्याला फक्त आश्वासनच देत आहे आणि शेतकऱ्यांना हे आश्वासनच सरकारने देऊन ठेवले आहे काय, त्या संदर्भात संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे। परंतु तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन मित्रांनो अशीच येत राहील। तर चॅनलला तुम्हाला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो, इथे कर्जमाफी संदर्भात खूप मोठी नवीन अपडेट आलेली आहे। काही दिवस मी गायकवाडकडे होतो, दोन प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले होते, एक कर्जमाफी होईल का आणि दुसरं म्हणजे सन्मान निधी म्हणजे पैसे वाढ होईल का? तर बघा, सत्तेत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि सन्मान निधी पैसे वाढवून देऊ असं आश्वासन महायुती आपल्या सरकारने आपल्याला दिलं होतं, शेतकऱ्यांना दिलं होतं। महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत सुरू झालेलं होतं। तर या 2025च्या या संकल्पामध्ये या कालावधीत होणार आहे। तर 10 मार्च रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार होता आणि मांडला गेला होता। तर मार्चमधील अर्थसंकल्पात कर्जमाफी आणि सन्मान निधी वाढ करण्याबाबत काही घोषणा होऊ शकते का, याचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही, परवानगी सोशल मीडिया साईट मंजूर, त्यानंतर बघा कर्जमाफीची घोषणेची शक्यता आहे किंवा नाही। तर बघू शकता तुम्ही, नाही, सत्तेत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन महायुती आपल्या सरकारने आपल्याला दिलं होतं। महायुती सरकारने शेतकऱ्याला अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं। सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसात याबाबत निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण तसं काहीच झालं नाही। असं शेतकऱ्यांना वाटत होतं की जेव्हा सरकार डबल सत्तेत आली त्यानंतर शेतकऱ्यांना वाटलं होतं की कर्जमाफी होणार आणि हे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही। महायुती सरकारला सत्तेत येऊन 2.5 महिने उलटलेले तरी कर्जमाफीबाबत कोणतीही निर्णय त्यांनी घेतलेला नाही। हे डबल सरकार सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी संदर्भात काही निर्णय सरकारने घेतलेला नाही। आता राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यापासून सुरू झालेलं होतं, तेव्हा या अर्थसंकल्पात तरी कर्जमाफीची घोषणा होईल का असा सवाल शेतकरी करत होते। आणि शेतकऱ्यांना असा प्रश्न पडत होता की जेव्हा महायुती सरकारने जेव्हा अधिवेशन सुरू केलं होतं, मार्चमध्ये अधिवेशन मित्रांनो सुरू केलं होतं, परंतु त्यामध्येही काही हे सरकारने घोषणा केलेली नाही कर्ज संदर्भात। याविषयी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी BBC मराठीशी बोलताना म्हटलं की शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री बोलले होते, याविषयी थोडेफार मागेपुढे होईल, पण कर्जमाफी करण्याबाबत सरकारची कमिटमेंट आहे या बाबतीत आहे। बघू शकता, याचा अर्थ कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्प होणार नाही हे अद्याप स्पष्ट आहे। म्हणजेच यांनी सांगितलेलं बघू शकता तुम्ही, मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं की BBC मराठीशी बोलताना जसे की सरकारने म्हटले होते की मुख्यमंत्री बोलले होते, बघू शकता तुम्ही इथे की मुख्यमंत्री बोलले होते थोडेफार मागे पुढे होईल, पण कर्जमाफी करण्यासाठी सरकारची कमिटमेंट आहे बांधलेली नाही। तर बघू शकता तुम्ही इथे म्हणजे सरकारने कमिटमेंट इथे म्हटलेलं होतं की कर्जमाफी करणार होतं, परंतु सरकारने कर्जमाफी केलेली नाही मित्रांनो। याचा अर्थ कर्जमाफी हे होणार नाही। BBC मराठीच्या बातम्या बघू शकता तुम्ही इथे BBC मराठीमध्ये हे सरकारने सांगितलेलं आहे मित्रांनो। कृषी विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आहे याबाबत BBC मराठीला सांगितलं, राज्याची अर्थात स्थिती पाहता कर्जमाफीची घोषणा होईल असं काही वाटत नाही, त्याबाबत काही हालचालीची सुरू नाही। आता त्यानंतर कर्जमाफी होणार नाही हे तर कन्फर्म झालं मित्रांनो, परंतु नवीन अपडेट येत असतो। जेव्हा हे कर्जमाफी संदर्भात काही अपडेट येत राहील तर या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ पाहायला मिळेल, म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो। त्यानंतर बघा, सन्मान निधी वाढ नाही, तर सन्मान निधीत हे वाढ होणार आहे की नाही तर ते देखील व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो। बघा, शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 12,000 रुपयांचा आणि 15,000 रुपये देण्याचे वचनही महायुती वचनमान दिले होतं। 2.5 महिन्याच्या त्याबाबत एकही निर्णय झालेला नाही। सरकारने 12च्या ऐवजी 15,000 रुपये तुम्हाला देण्याचं इथे ठरवलेलं होतं, जसं वर्षाला सन्मान निधी 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत असतो, परंतु 12,000 रुपये न देता 15,000 रुपये देण्याचे इथे सरकारने म्हटलेलं होतं, परंतु त्यातही काही बदल इथे सरकारने केलेला नाही। दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं की PM किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लवकरच 3,000ची वाढ करण्यात येणार आहे, म्हणजेच वर्षाला 15,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळतील. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी 24 फेब्रुवारी 2025 मध्ये यांनी सांगितलेलं होतं. तर त्यातही काही सरकारने बदल केलेला नाही मित्रांनो, पण लवकर म्हणजे नेमकं कधीही मुख्यमंत्री यावेळेस स्पष्ट केलं नाही. सन्मान निधीतील रक्कम वाढविण्याविषयी विचारल्यावर कृषी विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं, सन्मान निधी वाढ करण्याबाबत सध्या काही हालचाली नाहीत किंवा तसं मतही सरकारकडून कृषी विभागातील प्रशासनाला विचारण्यात आलेलं नाही. याबाबतचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होऊ शकतो. बघू शकता यातही वाढ करण्याचा काही विषय हे सरकारने घेतलेला नाही, परंतु जेव्हा कॅबिनेटची हे बैठक बसणार तर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे जसे की 12,000 रुपये सन्मान निधी वर्षाच्या शेतकऱ्यांना मिळत असतो, तर 12च्या ऐवजी 15,000 रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता असू शकते. हे कॅबिनेटच्या बैठकीनंतर तुम्हाला समजणार आहे. तर जेव्हा हे बैठक बसणार तर ते अपडेटही मी तुम्हाला या चॅनलवरती देऊन देईल. मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा का होत नाहीत, आता कर्जमाफीची घोषणा का बरं होत नाहीत त्या देखील अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, तिच्या निवडणुकीत फायदाही झाल्याचे विश्लेषण करण्यात आलं. आता लाडकी बहीण योजना या संदर्भात आलेली होती मित्रांनो की त्यांना निवडून यायचं होतं आणि निवडून देखील आलेली, तेच सरकार परत आलेली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर लाडकी बहीण योजनेमुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याआधी जानेवारी महिन्यात म्हटलं होतं. जेव्हा लाडकी बहीण योजना आणली तर लाडकी बहीण योजनेचा अपस्मार हे शेतकऱ्यांवर पडायला मित्रांनो. त्यानंतर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक बोजा निर्माण झाला आहे आणि यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी निधी बाजूला ठेवण्याच्या राज्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत. एकदा राज्याचं उत्पन्न वाढलं की तुम्ही पुढील 4 ते 6 महिन्याच्या कर्जमाफी योजनेबाबत विचार करून पुढे जाऊ. आता बघा, जे लाडकी बहीण योजनेसंदर्भात निधी वाटला जातो, जे दर महिन्याला बहिणींना जे पैसे वाटप केला जातो, तर करोडाचा व्यवहार इथे केला जात असतो. परंतु तो निधी संपलेला आणि जे कर्जमाफीसाठी जे पैसे लागतात, जे निधी लागतात, तर ते कर्जमाफी करण्यासाठी हे निधी भरपूरशा कमी पडत आहे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य असंच की जे कर्जमाफी करण्यासाठी जितके पैसे ते सरकारला लागतात तर ते पैसे इथे कमी पडत आहेत. त्या कारणास्तव हे कर्जमाफी संदर्भात सरकार इथे निर्णय घेत नाही. परंतु जेव्हा हे बजेट कर्जमाफी इतका होईल तेव्हा हे कर्जमाफी होऊ शकतो मित्रांनो. तर नवीन अपडेट आल्याबद्दल मी तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ देऊन देईल. बघा, तर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना एक जाहीर कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर एका शेतकऱ्यांना हटकवलं होतं. बघू शकता, त्यावेळी अजित पवार म्हणाले होते, माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचं ऐकलं का? अंथरूण बघून हातपाव पसरायचे असतात. बघू शकता, त्यांनी असं म्हटलं की मी जेव्हा भाषण देतो, अजित पवार यांनी म्हटलं की मी कर्जमाफी संदर्भात अजूनही तुम्हाला काही सांगितलेलं नाही. जेव्हा बघू शकता यांनी म्हटलं आहे अंथरूण पाहून पाय पसरायचे असतो. म्हणजेच त्यांचं जेव्हा बजेट राहील हे कर्जमाफी आम्ही करू शकणार तेव्हाच ते कर्जमाफी संदर्भात तुम्हाला अपडेट देईल. सरकारकडे पैसे नसल्यामुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकत नाहीत, पण कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही असं शेतकरी म्हणतोय. तर दुसरीकडे कर्जाचे परतफेड होत नसल्यामुळे नवीन अर्ज देऊ शकत नाही असं बँकेला म्हणणं आहे. बघू शकता तुम्ही, इथे स्पष्टपणे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की कर्जमाफी कामुळे होत नाही. तर बघू शकता इथे तुम्हाला सरकारकडे पैसे नसल्यामुळे सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकत नाही मित्रांनो, हे तुम्हाला समजून घ्यायचं. आणि जेव्हा हे बजेट बसणार तेव्हा हे कर्जमाफी होणार म्हणजे होणार मित्रांनो, कारण की कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हे भरपूरसे स्पष्ट क्लिअर झालेले आहे. शेतकऱ्यांनी भरपूरसे हे अर्ज इथे सरकारला दिले, पण मग सरकार कर्जमाफीचा निर्णय का घेऊ शकत नाही याविषयी बोलताना प्रसिद्ध अर्थतज्ञ नीरज हातेकर सांगतात, सरकारकडे पैसे नसल्यामुळे सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकत नाही. तुर्तास तरी कर्जमाफी करण्याचा सरकारचा विचार दिसत नाही, पण कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही असं शेतकरी म्हणत आहे. तर दुसरीकडे कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे नवीन अर्ज देऊ शकत नाही असं बँकेला म्हणणं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे बँकेचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल आणि कर्ज उचललं असेल तर तुम्हाला कर्ज भरायचं नाही आणि रिन्युअल देखील तुम्हाला ते करायचं नाही. जेव्हा नवीन अपडेट कर्जा संदर्भात येईल तर तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल मित्रांनो. बाकी तुम्ही भरपूरशा न्यूज बघत असाल, भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फेक न्यूज हे दाखवले जाते मित्रांनो. शासनाला कर्जमाफीची गरज नाही. शेतकरी कर्जमाफीबाबत असाही
एक मत प्रवाह आहे की सध्या कर्जमाफी करण्याची शासनाला गरज नाही, कारण सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे आणि स्थिर सरकार आहे. त्यामुळे सरकार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना व्याजात थोडीफार सवलत वगैरे देण्यात निर्णय सरकार घेऊ शकत, पण कर्जमाफीचा निर्णय घेण्याची शक्यता नाही. कर्जमाफीचा निर्णय घेतलाच तर शेवटी म्हणजे सरकारच्या 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर होऊ शकतो, असंही काही जाणकारण्याचं म्हणणं आहे. बघू शकता, हे कर्जमाफी सध्या जर होणार नाही, परंतु 5 वर्षाच्या शेवटी जवळपास जेव्हा सरकारचे हे निवडणूक जवळपास येतील तेव्हा कर्जमाफी होण्याची शक्यता इथे दिसत आहे. मित्रांनो, आता 3 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी आणि सन्मान निधी वाढ करत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता बघू शकता 3 मार्च देखील गेली आणि इथे एप्रिल सुद्धा चालू झालेलं मित्रांनो. तर अशा प्रकारे इथे अपडेट दिलेली आहे. तर नवीन अपडेट अजूनही आली नाही मित्रांनो. तर जेव्हा सरकारने मार्च महिन्यात इथं अर्थसंकल्प सादर केलेला होता, परंतु त्यामध्येही हे कर्जमाफी संदर्भात सरकारने काहीच अपडेट इथे दिलेले नाही मित्रांनो. परंतु एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इथे बघा, सरकारकडे पैसे नसल्यामुळे सरकार कर्जमाफीचा निर्णय घेत नाही आहे, पण कर्जमाफीचं आश्वासन दिल्यामुळे आम्ही कर्ज भरणार नाही असं शेतकरी म्हणताय साहेब. तर बघू शकता इथे तुम्हाला कर्ज जर तुम्ही उचललं असेल तर नीरज हातेकर यांनी हे सांगितलेलं आहे मित्रांनो. तर बघा, तुम्ही जर कर्ज उचललेलं असेल तर तुम्हाला बँकेमध्ये हे कर्ज रिन्युअल करायचं नाही मित्रांनो, कारण की जर कर्ज तुम्ही रिन्युअल केलं तर तुम्ही रेग्युलर हे बँकेतून कर्ज उचलत असता आणि भरत असता, अशा प्रकारे त्यांना बातमी मिळत असतो. तर तुम्हाला हे कर्ज भरायचं नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो. तर अशीच माहिती तुम्हाला डेली बघायची असेल, कारण की फेक ही न्यूज भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवल्या जातात. तर मित्रांनो, तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन सगळ्यात आधी पोहोचत राहील मित्रांनो. तर या चॅनलला आणि या व्हिडिओला भरपूरशा शेतकऱ्यांना पोहोचवा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत खरी माहिती हे लवकरात लवकर पोहोचेल. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.